जसं फेब्रुवारीमध्ये पैसे आल्यानंतर मार्चमध्ये हे पुन्हा जे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे मागण्याचं काम ह्याचं काम होतं. ह्यानं पैसे मागणी केली नाही. जर मार्चमध्ये जर ह्यानं पैसे मागणी केली असती तर एप्रिलमध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते. हे आमची धमकी असतं तर आम्ही तुम्हाला पत्र दिलं नसतं. आमच्यावर गुन्हे दाखल करा, मग ह्याच्यावर बी गुन्हे दाखल करा ना. आम्हाला उपोषण स्थळावर येऊन ह्यानं जे आम्हाला 8 दिवसाचं मग लेखी आश्वासन दिलं, तोंडी नाही. मग ह्याच्यावर बी गुन्हे दाखल करा. हे बघा, त्यांचं पण काम आहे, त्यांचं पण कर्तव्य आहे. ते त्यांचं काम अगर करत नसेल किंवा त्यांच्याकडून ते होत नसेल, आता त्यांनी हे तुम्हाला लेखी दिलेले आहेत, तर तुम्हाला या पत्रानुसार 4-5 दिवस तुम्ही अजून वाट पाहणं, थांबणं आता हे योग्य राहील, हे माझं स्वतःचं मत आहे. बरं साहेब, दुसरं एक सांगतो. जर एखादा समजा आता हे दगड फोडणारे लोक आहेत, हे तर कसं ज्या दिवशी काम करतील त्या दिवशी ह्याचे चूल पेटते. तर अशा लोकांसाठी त्या मुंबईच्या म्हाडा ऑफिसमध्ये मला हे बी सांगितलं की त्याच्याजवळून हे घ्या, हमीपत्र लिहून घ्या आणि त्यांनासुद्धा अकाउंटमध्ये पैसे टाका. हे सुद्धा त्यानं त्या दिवशी सरला बोललेले आहेत. तर कर्मचारी, 1 मिनिट थांबा, 4-5 कर्मचारी जर लागत असेल तर तुम्ही ते कर्मचारी चांगले क्वालिफाईड असलेले घ्या. त्याच्या 15,000 रुपये 4 लेबर ते घेणार आहे तुम्ही कर्मचारी. त्या 15,000 रुपये त्याचे आम्ही स्वतः देतो 60,000 रुपये. 1 महिना तर लागत, 2 महिने लागू द्या.